ज्या निवडणुका होती जिल्हा परिषद म्हणा परिषद त्या निवडणुका स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांना आम्ही त्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने स्वरूपामध्ये अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा प्रदेश पातळीवर शिक्कामोर्तब करेल. मात्र या संदर्भातील निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सद्भावनालयात गेलेली आहे. मंत्रिमंडळातील सदस्य जे आहेत ते कुठेतरी एकाधिकवर भाषण करत आहेत. वास्तविक पाहता 237-38 जागा त्यांच्याजवळ असल्यावर विरोधी पक्षात 50 आहे, बाकी सगळे आमदार 288 पैकी ते त्यांच्याजवळ असल्यावर, केंद्रात त्यांचं सरकार असल्यावर ते निवडणूक झाल्यावर त्यांनी विकासाचे काम केले पाहिजे, शांतता आणण्यासाठी काम केलं पाहिजे. मात्र ते दंगली जे बढवत आहेत त्याच्या मागे स्पष्ट कारण आहे. याच्या हा जो उद्योगपतींच्या घशात महाराष्ट्र टाकण्याचा जो डाव आहे तो लोकांच्या नजरेस येऊ नये हा सर्वात मोठा त्याचा भाग आहे. आणि स्वतःचं जे फेल्युअर आहे, निवडणुकीच्या काळात त्यांनी दिलेले आश्वासन बघा, की कर्जमाफी करू ती केली नाही, लाडकी बहिणींना 1,500वरून 2100 करू केलं नाही, नोकऱ्या देऊ त्या केल्या नाही. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा 2014ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ सांगितलं. आता 12 वर्ष होत येतील, 24 कोटी नोकऱ्या दिल्या का त्यांनी? या सगळ्या प्रश्नांवर त्यांना कुठेतरी लक्ष विचलित करायचं आहे आणि त्याकरता हा महाराष्ट्र जो आहे हा जाळण्याचं काम ज्या सरकारच्या वतीने होत आहे. त्यांनी कृपा करून असे हा समाज नाचवण्याचे आणि देशात अशांत करण्याचे प्रयत्न करू नये. तिला संपूर्ण जबाबदार ही सरकार आहे. दंगली घडून आणण्याकरता सरकार जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन जे निकामी ठरत आहे त्याच्याबद्दल कोणी दखल घ्यायला तयार नाही. कुठला धाक त्या महाराष्ट्रातल्या माणसाला राहिला नाही, याकरता ते जबाबदार आहे. त्यांनी पोलीस विभाग जो आहे त्याचं प्रशासनामध्ये दुरुस्ती करावी आणि हा चेतावणीखोर जो वृत्तीने त्यांच्या सरकारमधील अनेक लोक काम करतात आहे त्यांना आवाज आला.